आप देख रहे हैं बीजापुर समय। मैं आपके साथ खलील कलादगी। बीजापुर शहर में अ ट्रिब्यूट टू दी लेजेंड्स ऑफ इंडियन फिल्म्स संगीत कार्यक्रम का आयोजन। इंडियन फिल्म इंडस्ट्री ने कई दिग्गज कलाकार लेजेंड्स खोए हैं, जिनमें सुरों की मलिका स्वर कोकिला लता मंगेशकर, शहंशाह जज्बात यूसुफ खान उर्फ दिलीप कुमार, सुरों के शहंशाह मोहम्मद रफ़ी, पार्श्व गायक एस.पी. बालसुब्रमण्यम, कन्नड़ फिल्म इंडस्ट्री के सुपरस्टार पुनीत राजकुमार, गायक के मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे जैसे कई और लेजेंड्स को खोया है। इन सभी की याद में उन्हें श्रद्धांजलि देने के लिए शहर बीजापुर के कंदगल श्री हनुमंत राय रंग मंदिर में बी शाइन म्यूजिकल एकेडमी की ओर से अ ट्रिब्यूट टू लेजेंड्स ऑफ इंडियन फिल्म्स के नाम से एक संगीत कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें शहर के कई सियासी गण्य व्यक्ति और संगीत प्रेमी रहे मौजूद। इस कार्यक्रम का उद्घाटन दीप जलाकर किया गया, जिसके बाद लेजेंड्स के फोटो पर फूल अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी गई। इस मौके पर बात करते हुए एडवोकेट आई.एम. इंडिकर और इलियास सिद्दीकी ने इस प्रोग्राम के बारे में विस्तृत जानकारी दी। अ ट्रिब्यूट टू लेजेंड्स ऑफ इंडियन फिल्म्स संगीत कार्यक्रम में अब्दुल हमीद मुशरिफ, मनोहर ऐनापुर, एडवोकेट एम सुतार, हाशिम पीर वालीकर, मोहम्मद रफीक टपाल, फयाज कलादगी, एम.सी. मुल्ला, रियाज डोंगरगांव, श्रीदेवी उतलासर, कांता नायक, विद्यारानी तुंगड़, चंद्रशेखर यादव, करीम बागवान, शहर के कई सियासी और गण्य व्यक्तियों के अलावा बड़ी संख्या में संगीत प्रेमी रहे मौजूद। ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಿಜಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಬಿ ಶೈನ್ ಅಕಾಡೆಮಿ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರ ಬೆಳಗಾದಂಥ ಡಿ.ಎಸ್. ಮುಲ್ಲಾ ವಕೀಲರೇ, ಗೌಸ್ ಮುಜಾವರ್ ಅವರೇ, ಇಲಿಯಾಸ್ ಸಿದ್ದಿಕಿ ಅವರೇ, ತಾಜುದ್ದೀನ್ ಖಲೀಫಾ ಅವರು ಕೂಡಿ ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲರ ಗೆಳೆಯರು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಗರದ ರಂಗಮಂದಿರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಆಯೋಜಿಸಿದ್ದೀವಿ। ಅದರ ಅರ್ಥ ಇಷ್ಟೇ ಗೆಳೆಯರೇ, ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವ್ರಿಗೆ ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನದ ಕೋಯಲ್ ಅಂತಿದ್ರು, ದಿಲೀಪ್ ಕುಮಾರ್, ಬಾಲಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಯುವ ಪುನೀತ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಮತ್ತು ಒಬ್ಬ ಯುವ ಸಿಂಗರ್ ಕೆ ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲ ಮುಖೇಶ್ ಅವರು, ಆಮೇಲೆ ಕಿಶೋರ್ ಕುಮಾರ್ ಎಲ್ಲರದು ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೀವಿ। ಎಲ್ಲರೂ ತಾವು ಬಂದು ಅದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಯೋಚಿಸೋದಿಷ್ಟೇ ಗೆಳೆಯರೇ, ಅವ್ರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂಗಾಯಿತು। ಇದು ಮಂಜೂರನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೊಟ್ಟು ಕೂಡಲೇ ಮನುಷ್ಯ ಯಾವತ್ತೂ ತನ್ನ ಡೈಲಿ ನಿತ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಒಳಗೆ ಬೇಜಾರಾಗಿರ್ತಾನೆ। ನಾವು ಇದು ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಖುಷಿಯಾಗಿ ಹೋಗಲಿ ಅಂತ ಯೋಚಿಸಿದ್ವಿ। ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ನನ್ನ ಹೆಸರು ಐ.ಎಂ. ಇಂಡಿಕರ್, ಅಡ್ವೊಕೇಟ್, बीजापुर डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी, ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ जय हिंद जय कर्नाटक। आज बरोज़ इतवार के रोज़ तारीख जो है 19 तारीख 19 जून ऑफ 2022 ये प्रोग्राम करने का अहम मकसद ये है कि हाल ही में जो है, जब से हिंदुस्तान के अंदर इतनी बड़ी महामारी की एक बहुत बड़ी बीमारी कोविड-19 के शक्ल में आई थी, उस बीमारी के चलते हमारे बॉलीवुड ने, इंडियन फिल्म इंडस्ट्री ने बहुत से फिल्म स्टार्स को और उनके जितने भी जो लेजेंड्स थे इन सब को खोया है। मेरी मुराद एस.पी. बालसुब्रमण्यम साहब, यूसुफ खान साहब उर्फ दिलीप कुमार,
फिर बाद में जो है लता मंगेशकर और हमारे कर्नाटक के पावर स्टार लेट श्री पुनीत राजकुमार, और हाल ही में जो है एक और हमारे जो है सिंगर के इनका भी जो है एक प्रोग्राम के दौरान जो है इंतकाल हो गया। हमारी ये कोशिश है कि हमारे इस फिल्म इंडस्ट्री ने जितने भी जो लेजेंड्स खोए हैं इन सब को जो है उन सब की याद में जो है ये सुरों की देवी लता मंगेशकर को, उसके साथ साथ जो है हमारे मोहम्मद रफ़ी साहब को, फिर मन्ना डे साहब को, मुकेश साहब को, किशोर साहब को, जितने भी जो है हमारे लीजेंड से गुजरे हैं इन सब को जो है श्रद्धांजलि दे रहे हैं। और ये जो है बी शाइन जो है एक एकेडमी है, म्यूज़िक एकेडमी, इसके तहत जो है हमारे DS मुल्ला साहब हैं, हमारे मोहम्मद गौस मुजावर साहब, हमारे IM इंडिकर साहब, इसके साथ साथ ताजुद्दीन खलीफा, और इसके साथ साथ जो है बीजापुर के जितने भी जो है हमारे अभी तक जो जितने भी चीफ गेस्ट आए थे इन सब की बदौलत जो है ये प्रोग्राम को जो है कामयाब करने में इन सब का जो है बड़ा सहयोग और योगदान है। इन सब का जो है तहे दिल से मैं शुक्र अदा करके अपनी जगह लेता हूँ। अस्सलाम वालेकुम। आपका नाम? इलियास अहमद सिद्दीकी। मैं म्यूज़िक लवर्स का दिलो जान से स्वागत करता हूँ। आप ही लोग हैं जो आर्टिस्टों को इनकरेजमेंट करते हैं, उसी तरह से यहाँ पर जो स्टेज पर हमारे सारे साथी जो बैठे हुए हैं उनको भी मैं स्वागत करता हूँ। और आप देख रहे हैं कि बीजापुर में जो एक म्यूजिकल जो पार्टी का आज से इंट्रोडक्शन हो गया है। बहुत सारे लोग म्यूज़िक चाहते हैं, लेकिन इस तरह से बैठकर सुनने में मज़ा कुछ और ही है। इसलिए मैं आप लोग ज़्यादा न कहते हुए आप सबका स्वागत करते हुए और इसी तरह से सारे आर्टिस्टों का जिन्होंने बहुत ही मेहनत करके इस प्रोग्राम को अरेंज किया है उनका भी मैं शुक्रिया अदा करते हुए मेरी दो बातें खत्म करता हूँ। ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ನಾವು ಸೇರಿದ್ದೀವಿ ಕಾರಣ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಒಳಗೊಂಡು 2 ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಾವೇನು ದಿಗ್ಗಜರನ್ನು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಲ್ಲ ಆ ಒಂದು ಸ್ಮರಣಾರ್ಥವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಂಗೀತ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ದೈವಿ ಶಕ್ತಿ ತರುವಂಥದ್ರಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸಂಗೀತ ರಾಗ ಆಲಾಪಗಳು ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ವಿಶ್ವ ಪ್ರಜ್ಞೆಯನ್ನೇ ಜಾಗೃತಗೊಳಿಸುವಂಥದ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಸಂಗೀತ ಅನ್ನೋದು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹಿರಿಯರೆಲ್ಲ ಮಾತಾಡಿದರು, ಚಿಕಿತ್ಸೆಯೂ ಹೌದು ಮತ್ತು ವೈದ್ಯ ವಿಜ್ಞಾನವೂ ಹೌದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಮೀರಿದಾಗ, ಯಾಕಂದ್ರೆ ರೋಗಿಗಳ ಒಂದು ಮಿರಾಕಲ್ ನಡೆಯುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನಿದರ್ಶನವನ್ನು ಕಂಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತೇನು ಅನಗ್ರ ರತ್ನಗಳು ಅವರೆಲ್ಲ, ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದು ನಮ್ಮ ಒಂದು ದುರ್ದೈವ. ಅದು ನಮಗೆ ಹಾನಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾಹಿತ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಂಗೀತ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಇವೆಲ್ಲವೂ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಯೋಜನೆ. ಈಗ ಆಧುನಿಕ ಭರಾಟೆ ಈಗ ನೋಡಿದ್ವಿ ರೀ, ನಾವೆಲ್ಲ ಕೂತ ಅದನ್ನು ಆಸ್ವಾದಿಸಿದ್ವಿ. ಎಷ್ಟು ಆಧುನಿಕ ಭರಾಟೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಾಹಿತ್ಯ ಸಂಯೋಜನೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಸಂಗೀತ ಸಂಯೋಜನೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದನ್ನು ನಾವು ಬದಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಬರೀ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, DJ ಅನ್ಬೋದು ಅಥವಾ ರಿಮಿಕ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ಅದನ್ನ ಸಂಯೋಜನೆಯನ್ನ ಅದು ಕಳ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದೇ ಸಂಗೀತದ ಅಸ್ಮಿತತೆ. सभी भाई बहनों को नमस्कार। ये भाषण करने का तो समय नहीं है, फिर भी हमारे बी शाइन ग्रुप के सभी भाई 2 लफ्ज़ बोलने के लिए कहा, इसलिए मैं थोड़ी वक्त में मेरा भाषण ख़त्म करता हूँ। बीजापुर में संगीत का माहौल शुरू करने वाले अभी इस दुनिया में नहीं रहे अरविंद महेंद्रकर। हम बचपन में
कॉलेज या स्कूल में जाते, तब से उन्होंने शुरू किया सिलसिला आज तक जारी है। ಈ ಸಂಗೀತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು ಅತ್ಯಂತ ಶ್ಲಾಘನೀಯ. ಜನರು ಪ್ರಾಪಂಚಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಮನರಂಜನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಆಸಕ್ತಿ ಜನರದು ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಕಾಲ ಇತ್ತು, 20, 30, 40 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಮನರಂಜನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವಂಥ ಕಾಲ ಇಂದು ಮಾಯವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಸಿನಿಮಾಗಳು, ಸಂಗೀತದ ಹಾಡುಗಳು ಅಶ್ಲೀಲವಾಗಿ ಅಸಂಬದ್ಧವಾಗಿ ಚಿತ್ರೀಕರಣ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಭರವಸೆಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ನಾವು. इकरा पीयू साइंस कॉलेज में बॉयज एंड गर्ल्स के लिए एडमिशन की हुई शुरुआत. बीजापुर शहर के एक बेहतरीन एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में से एक इकरा पीयू साइंस कॉलेज में एडमिशन के लिए नीचे दिए गए पते पर कांटेक्ट करें. फातिमा कैंपस, BSNL क्वार्टर्स रोड नियर मंगोली बेस बीजापुर. नीचे दिए गए नंबरों पर कॉल करके आप अपने बच्चों के अच्छे फ्यूचर के लिए एक बेहतरीन प्लान तैयार कर सकते हैं. जुड़े रहिएगा आपके अपने चैनल बीजापुर समय के साथ.